कुठं कुठं पाऊस येतोय सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आमच्या इकडे रातभर पाऊस येतोय आणि पाणी तर कुठं साचलं नाही. पाणी येतंय तसंच येऊन जातंय टिपका. रातभर येत होता. येईन तसा टिपका जिमनी. हा येईन तसा टिपका जिमनी चाललाय ग. ज्ञानेश्वरी चहानी धर. वरनं येतंय असंच खाली जातंय. वरनं वरनं येतोय तसा टिपका खाली. तसंच रानात मुरतंय ना. हा ते वाया जाऊन द्यायची भानगड. वाया कशाला जाऊन द्यायचंय. तिथला एखादा शर्ट घ्या जी घालायचा नाही ती. छान धर मग जा इकडे. अगं धर. काय दोघी जण एवढ्या बोलत्यात सुचव. मला तर कळतच नाही. उठल्यापासून साध्या काय झोपस्तवर काय बोलता ग एवढं. होय नाही ना काय. अगं आमची फ्रेंड आहे ना श्रेया. ती म्हणते लग्नाला जायचं का म्हणली असं का नाही. मग ती का नाही रील सेंड करते. कशामुळं काय भानगड आहे नेमकी. रील कॉमेडी रील म्हणजे तुला बनव म्हणती का. ती बघायला पाठवते. म्हणजे त्यांना कळून चुकले की अनुला नेनूला डान्स करायला येतोय म्हणून. कॉमेडी दर दूध होत. हा साय नको होत त्यात. नेने कप घे. नाही तुझ्याच मनाने होऊ दे. तुला काय चाललंय तीच करा नाही तुझं. मला धार का ओके तर कोथमीर धुवून ठेवली. तो शेंगदाणे बारीक करायच्या. धार काढाय जायचंय. पाऊस येत होता. ती पाकतय टिप शेंगा नव्हत्यात का. धरा करा पण टाकून द्याव नका. बघा पडतान हो माग. अगं वतकी चहा बाळा. खंबाया ह्यांना चहा ओतून तू तसं करून दूध सांडची. धार काढायची अजून नेहता. आणि तिकडून बापू कालवा करताना. पाऊस येतोय त्याच्यामुळं. पाऊस आत नाही लागत पण बाहेर झिमझिम चालू आहे. भिजलं की सगळं वाटूळच होते. आज आमच्यात स्पेशल शेवग्याची शेंग चालली करायची. आता घातली शिजायला. आता शेवग्याची शेंग शिजस्तवर अजून कणिक मळायची. आता जायचं देवपूजा करायला. सकाळ सकाळ देव आधी मस्तपैकी धुवून धावून आंघोळ घालून देवांना. नाहीतर देव राहायचं पारस. होय उग देव पारूच राहिलं म्हणजे कसं राहायचं. आधी उठलं की देवाला आंघोळ्या घालायच्या. जाळलेच वाया चाललाय ना. ह्यात थोडा चहा आहे का. ओतती का कपात. मी देते तुला प्यायचा यायचा. लय वाजलेत हो. उशीर झालाय पावसामुळं. कळा नाही किती वाजलेत काय नाही. अरे मी 7:45 वाजता उठली. मला हो ना म्हणजे उठती मी म्हणायला 8ला. पण ती मला दिसली नाही व्हिडिओ मध्ये काय नाही. तुझा दुसरा काढलाय की. आमची मांजर कुठे गेली. मांजर रेशमात आहे. मांजर दिसाना. अगं मी दूध धार काढाय गेलीच नाही अजून बाळा. धार काढाय जाणार आहे मी. कसं चाललंय बघितलं का हिज. कशात पण नाही तोंड घालाव तसं. कळतं का नाही तुला. काँग्रेस बघा परत आजी म्हणून कालवण का कडू लागतंय. दूध प्यायचंय का. गेला असं चुकून बघ नीट. आणि सगळं बारीक करून दे आजीला नीट. मी जाते धार काढायला. धार काढायला जाते. थांबी इथंच बस. बाहेर जाऊन कुत्री आतमध्ये येऊन देत नाही ती. बस इथं. अगं ती झोपली होती. आता उठून आली हो. गादीत झोपली होती. पांघरून घेऊन झोपलेली ती पण ब्लँकेट. तो तिकडे वर डोळ्याने बघते का त्या ह्याच्या खाली. जा तिथं घासलेला आहे त्या भांड्यांच्या खाली. इकडं खाली बघ की. दिसलं का तो. दिसलं का कशाला. बर धार काढून येते. भाजी झाली शिजायला घातली. आता दिलं सगळं हाताखाली करून. भाजी शिजस्त आपण होतो आपण
करून. उमरीचं झाड आहे ना, सर जाय नाही व काय करायचं. पावसाने सगळा राडा झालाय, झाडायला येत नाही काय नाही. आता बापू आतमध्ये झोपल्यात, मोबाईल बघतात. तर धारही काढस्तवर काय करायचं. पाऊस पण पाहिजे, गार पण सोसत नाही, उन्हाळा सोसत नाही. पावसात भिजलं की माणूस आजारी पडते. ह्या दिवसात सगळे आजारी पडतात. तशी पण आली धार काढायसाठी वारात वार. आज उशीर झालाय, सकाळ धरून पाऊस होतो त्यामुळे कळलंच नाही किती वाजले ते. धार काढून तिला गिनीगोल टाकावं लागेल आणून थोड्या वेळ. आज थोडंसं पाणी हाटस्तवर गावतावलं, मग नेऊन बांधावं लागेल. छोटासा व्हिडिओ काढावं म्हणलं. सकाळ सकाळचं वातावरण, कुठं मोठा पाऊस पडतोय सगळ्यांनी कमेंट करून सांग. गाईचं काही चाललंय, वासरू तर आराम करते, निवांत बसले. म्हणलं असून कवा येन बाया, कवा आधार काढायला हे कर. मी आराम करते व्हायचं, आराम करून पत्र्याखाली मग गळत नाही. पण इकडून तिकडून पाणी आलेलं वाऱ्याने ह्यानी ओलं होतं, ती वाढू झाडायला आणि ह्याला लागते. तिच्या खाली तर पत्रावरचं टिपटिप पाणी गाळायलाच राडा होते. उठ सगुना, उठ बाया, धार काढू दे म्हणजे थोडं खायला टाकायला. गिनीगोल आणून ठेवलाय तिथं, तिथं आता टाकायचा तिथं बांधून थोडासा. उठ 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 बाया, तू उठल्याशिवाय धार कशी काढायची. गईने खाली तर बसून द्यायला पाहिजे की. एक तर कुणाला बसून देत नाही, धार काढून देत नाही माझ्याशिवाय. आत्यांनी जर धार काढली तरी निम्मार देत होतं, देते निम्मार देतच नाही, लगेच उडी हाणते. असली घाण सवय लागली ना, एकाच माणसाने ते बघायचं, दुसऱ्याने बघितलं की असं कान टाव करायचं, मुंड हलवायचं, मारायचं. पोरांना तर कसलीच जवळ येऊन देत नाही. आणणारा ज्ञानेश्वरी तर लांबनच ताणते. माझ्या हातात दाव असलं तरी त्यांच्या मागं पळते. असली हाय. दुसऱ्या गायात असल्याच होत्या, पोरांना जवळ येऊन देत नव्हत्या. आणि ही तसलीच आहे. सध्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. घेऊ द्या धार काढून आता.